हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉसेस किचन। अगोदरच्या रेसिपीमध्ये आपण मुलांच्या टिफिनसाठी ओल्ड स्टाईल केक डोनट कसे बनवायचे हे पाहिलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे मुलांच्या आवडीचं चीजलिंग। मला माहिती आहे की सर्वांना चीजलिंग आवडते। अत्यंत सोप्या पद्धतीने आणि मार्केटमधून जास्त किंमत देऊन खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी अगदी खात्रीची आणि हायजेनिक चीजलिंग तुम्ही बनवू शकता। रेसिपी सुरू करण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। सो लेट्स स्टार्ट। चीजलिंग बनविण्यासाठी मी 1.25 कप मैदा घेतला आहे आणि मैदा ग्रॅम मध्ये घेतल्यास 150 ग्रॅम। 2 चीज क्यूब, जास्त चीज आवडत असेल तर 3 घ्या। मी ह्या ठिकाणी 2 क्यूब आणि 1 स्लाइस चीज घेतली आहे। 60 ग्रॅम चीज, बटर 2 टेबलस्पून, ग्रॅम मध्ये घेतल्यास 30 ग्रॅम बटर मी घेतला आहे। पाव कप दूध, म्हणजे साधारण 7 ते 8 टेबलस्पून दूध आपल्याला लागणार आहे आणि पाव टीस्पून मीठ। एवढ्या कमी इंग्रेडियंटने आपण होममेड घरच्या घरी मस्त चीजलिंग बनवू शकतो आणि त्यामुळे ही रेसिपी फॉलो करा। अशा प्रकारे अगोदर चीज ग्रेट करून घ्या, मैद्यामध्येच ग्रेट करून घ्या। चीज, बटर आणि मीठ ही सर्व इंग्रेडियंट मैद्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहेत। मैद्याच्या प्रत्येक कणाला चीज किंवा बटरचा फ्लेवर आला पाहिजे एवढं छान मस्त मिक्स करून घ्या। ही अशी मैद्याची मुठी तयार झाली पाहिजे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून मळून याचा आपण डो बनवूया। छान मळून झालेला आहे। आता आपण याला अर्धा तास झाकून ठेवूया। डो जास्त नरम बनवायचा नाही, तर थोडासा घट्टसर असाच बनवायचा आहे। अशा प्रकारे थोडा घट्टच बनवा। आपण ताबडतोब पण चीजलिंग बनवायला सुरुवात करू शकतो, पण थोडा वेळ अर्धा तास रेस्ट करून ठेवा, म्हणजे तो व्यवस्थित फुलेल। आता अर्धा तास झालेला आहे। आता ह्या डोला थोडं अजून आपण मळून घेऊया। आणि अशा प्रकारे छोटे छोटे 4 ते 5 गोळे करून घ्या। थोडं सुकं पीठ स्प्रिंकल करा आणि ह्या गोळ्याची अगदी पातळ पोळी लाटून घ्या। आणि अशा प्रकारे ट्रान्सपरंट पोळी लाटा। दाखविल्याप्रमाणे साइड कट करा, म्हणजे आपल्याला चीजलिंग व्यवस्थित साइज प्रमाणे किंवा शेप प्रमाणे कट करता येतील। शक्य झाल्यास एकाने चीजलिंग बनवायच्या आणि दुसऱ्याने फ्राय करायच्या, कारण चीजलिंग फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटापट फ्राय होतात। किंवा सर्व एकत्रच बनवून नंतर फ्राय करा। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की फ्राय करताना गॅस फ्लेम स्लो ठेवायची आहे।
कारण हाय गॅस फ्लेमवर चिजलिंग पटकन करपून जातील. चिजलिंग फ्राय करण्यासाठी घालते. अशा प्रकारे थोड्या थोड्या चिजलिंग फ्राय करून घ्या आणि फ्राय करायला घातल्यानंतर ताबडतोब चमच्याने स्टर करत राहा, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित फ्राय होतील. छान क्रिस्पी आणि थोडा लाईट गोल्डन कलर आला की काढून घ्या. अशा प्रकारे बाकीच्या सर्व चिजलिंग फ्राय करून घ्या. आहे ना चिजलिंग बनविण्याची सोपी पद्धत? मग घरीच बनवा आणि मुलांना टिफिनसाठी द्या. Thank you for watching. See you soon with my new recipe. Till then, take care.